जय शिवराय पोरांनो. काही वर्षापासून मी आय-टीमध्ये वर्क करतोय आणि एक मराठी पोरगा म्हणून थोडंसं वाईट वाटतंय, की मी ऑब्झर्व्ह काही गोष्टी केल्या बरं का. मला मराठी पोरं आय-टीमध्ये खूप कमी दिसतायत. खूप कमी दिसतायत आणि याचे काही रिझन्स आहेत पोरांनो आणि ती रिझन्स आपल्याला अंडरस्टँड करून सोल्युशन काढायचं आहे. ठीक आहे. प्रत्येक मराठी पोरगा आपल्याला आय-टीमध्ये आलेला बघायचा आहे. ओके. कारण मी बघतोय यार आय-टीमध्ये अदर साइडची सगळी लोकं आहेत. ओके. आता मी दररोज बघतोय. मराठी असं 100त 2-3 दिसतील, बाकी नाहीतच. मग प्रत्येक मराठी पोरांना माझी विनंती आहे. तर हे होतंय कशामुळे माहिती आहे का? लॅक ऑफ गाईडन्स. पोरं येतात गावाखेड्यातून यार, त्यांना गाईडन्स कोण प्रॉपर देत नाही. रिझ्यूम कसा बनवायचा, इंटरव्ह्यू कसा द्यायचा, मॉक इंटरव्ह्यू कसे प्रिपेअर करायचे, कोणी सांगत नाही. राइट. इव्हन डिग्रीचं सुद्धा नॉलेज नसतं. काय करायचंय? भावानं सांगितलंय म्हणून ते करायला लागलोय. या दिशेने ते पोरं जातात. त्यांना गाईडन्स भेटत नाही. पण पोरांनो, आजपासून अशा गोष्टी होणार नाहीत. मला तुम्ही लगेच फॉलो करा आणि असे खूप सारे क्वेशन स्टुडंट्सने विचारले, मी त्यांना गाईड पण केलेलं आहे. आणि इव्हन दररोज मी व्हिडिओसुद्धा बनवतोय. आपला YouTube चॅनलसुद्धा आहे, जिथं मी फ्री मराठी पोरांसाठी फुल स्टॅक जावा शिकवतोय मराठीतून. तुम्ही एकदा व्हिजिटसुद्धा करू शकता आदी आणि जावा 2.0. माझी विनंती हीच आहे, की आपल्याला सोल्युशन काढायचं आहे. ठीक आहे, सोल्युशन काढायचे. मराठी पोरं कशाप्रकारे आय-टीमध्ये जातील, त्याच्यासाठी काय-काय करायला पाहिजे आपल्याला, मराठी पोरांना काय-काय केलं पाहिजे, सगळं मी सांगतोय. ठीक आहे, फक्त फॉलो करा. व्हिडिओ आपले येत राहतील. सपोर्ट करत राहा. जय जिजाऊ, जय शिवराय.